सरकारने घेतला सोनम वांगचुक यांचा बळी। ही न्यूज काही दिवसात आल्याशिवाय राहणार नाही। विचार करा, जर तुम्हाला माहित असेल की एक अत्यंत प्रतिष्ठित, ज्या माणसाने देशासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं, अशा व्यक्तीकडे जगण्यासाठी आता फक्त 48 तास उरले आहेत, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? हो, तुम्ही बरोबर ऐकलं। 1 दिवस, 2 दिवस, 2 दिवसात एका अशा माणसाचा श्वास थांबणार आहे, ज्याने लडाखच्या बर्फाळ वाळवंटात पिण्याच्या पाण्याची क्रांती घडवून आणली, ज्याच्या आयुष्यावरून प्रेरित होऊन बॉलिवूडने 3 इडियट्स सारखा ब्लॉकबस्टर सिनेमा बनवला आणि संपूर्ण देशाला स्वप्न पाहायला शिकवलं। पण आज तोच माणूस दिल्लीच्या जंतर मंतरवर मृत्यूच्या दारात उभा आहे। त्याचं वजन तब्बल 8.5 किलोने घटलंय, रक्तदाब आणि शुगर वेगाने ढासळीत चाललीये। पण सर्वात धक्कादायक गोष्ट काय आहे माहितीये? या संपूर्ण प्रकरणावर आपल्या देशाची व्यवस्था आणि सरकार पूर्णपणे शांत आहे। अगदी एका गुन्हेगारासारखी त्यांना वागणूक दिली जात असल्याचा आरोप होतोय। आरोप काय होतोय ते तसंच वागवताय, जर तुम्ही व्हिडिओज पाहिले असतील। पण खरी गोष्ट इथेच संपत नाही। हा लढा फक्त एका माणसाच्या उपोषणाचा नाहीये, यामागे एक असं अस्वस्थ करणारं सत्य दडलंय, ज्याचा संबंध थेट तुमच्या आणि आमच्या घरातल्या मुलांच्या भविष्याशी आहे। यानंतर जे घडलं त्याने अख्खा देश हादरून गेलाय। नमस्कार मित्रांनो, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड। आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत, ज्याने सध्या संपूर्ण देशाच्या न्याय व्यवस्थेला आणि जनतेला विचार करायला भाग पाडलाय। आपण बोलतोय सोनम वांगचुक यांच्याबद्दल। सोनम वांगचुक हे नाव घेतलं की डोळ्यांसमोर काय येतं? बर्फाचे स्तूप, पर्यावरण रक्षण, शिक्षण क्षेत्रातील अफाट काम आणि एक हसरा, ऊर्जेने भरलेला चेहरा। पण आज हाच चेहरा अत्यंत थकलेला, डोळे खोल गेलेले आणि दिल्लीच्या कडक उन्हात एका साध्या बेडवर मृत्यूशी झुंज देताना दिसतोय। त्यांच्या उपोषणाचा आज तब्बल 18वा दिवस आहे। 28 जून 2026 पासून त्यांनी हे बेमुदत उपोषण सुरू केलंय। पण का? लडाखच्या पर्यावरणासाठी का? नाही। की लडाखला विशेष दर्जा मिळवण्यासाठी? नाही। यावेळी कारण वेगळं आहे आणि ते अत्यंत वेदनादायी आहे। सोनम वांगचुक यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली आहे आपल्या देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या न्यायासाठी, त्यांच्या जीवासाठी। नुकत्याच झालेल्या नीट पेपर फुटीच्या महाघोटाळ्यानंतर ज्या पद्धतीने लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा झाला, त्याने संपूर्ण देश हादरला होता। कित्येक होतकरू मुलांनी, ज्यांनी रात्रीचा दिवस करून अभ्यास केला होता, त्यांनी नैराश्यातून आपली जीवनयात्रा संपवली। आणि याच निष्पाप विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा हिशोब मागण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधी पक्षांनी आणि विविध सामाजिक संघटनांनी मोठे आंदोलन उभे केले। याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोनम वांगचुक यांनी स्वतःच्या शरीराला या वेदनेच्या खाईत लोटून दिलाय। पण विचार करा, जो माणूस दुसऱ्याच्या पोरांसाठी स्वतःचा जीव पणाला लावतोय, त्याला आज आपली व्यवस्था नेमकी कशी वागणूक देते? मित्रांनो, आपल्या देशात एका सामान्य कुटुंबातील मुलासाठी डॉक्टर होणं म्हणजे फक्त एक करिअर नसतं, तर ते त्या संपूर्ण कुटुंबाचं गरिबीतून बाहेर पडण्याचं एक स्वप्न असतं। आई वडील शांत, स्वतः उपाशी राहून, कर्ज काढून मुलांच्या कोचिंग क्लासची फी भरतात। मुलं दिवसाचे 16-16 तास लायब्ररीत घालवतात। पण जेव्हा परीक्षा येते आणि त्यांना कळतं की ज्या पेपरसाठी त्यांनी आयुष्य पणाला लावलं होतं, 16-16 तास अभ्यास केला होता, तो पेपर काही लाख रुपयांना आधीच विकला गेला होता, तेव्हा त्या मुलांच्या मनावर काय बेतत असेल? नीट पेपर फुटीच्या या प्रकरणानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली। अनेक हुशार विद्यार्थ्यांनी नैराश्याच्या भरात येऊन टोकाचं पाऊल उचललं। ही निव्वळ आत्महत्या नव्हती मित्रांनो, हा आपल्या शिक्षण व्यवस्थेने केलेला त्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा खून होता। तब्बल 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। आणि याच अन्यायाविरुद्ध जेव्हा देशातील तरुण रस्त्यावर उतरले, तेव्हा त्यांना पाठिंबा देण्यासाठी पुढे आला लडाखचा हा ढाण्या वाघ सोनम वांगचुक। यांनी स्पष्ट भूमिका घेतली की जोपर्यंत या पेपर फुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्री आपल्या पदाचा राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत ते अन्न ग्रहण करणार नाहीत। पण काय वाटतं तुम्हाला? या आंदोलनानंतर सरकारने वांगचुक यांच्याशी चर्चा केली असेल का? त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली असेल का? इथेच तर खरा ट्विस्ट येतो। सोशल मीडियावर एक अत्यंत हृदयद्रावक पोस्ट व्हायरल झाली आहे, ज्यामध्ये लिहिलंय की
ज्या माणसाने आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी स्वतःचा जीव पणाला लावला, त्याला सरकारकडून फक्त आणि फक्त शांतता मिळाली आहे, सायलेन्स. हे सरकार केवळ बेजबाबदार नाही तर क्रूर आहे. पण खरी धक्कादायक माहिती पुढे येते. 18 दिवसांच्या या कडक उपोषणाने सोनम वांगचुक यांच्या शरीराची चाळण केली आहे. त्यांचा रक्तदाब 109/70 पर्यंत खाली घसरलाय आणि ब्लड शुगर वेगाने कमी होते. त्यांचं वजन तब्बल 8.5 किलोने कमी झालंय. शरीरात जेव्हा एवढ्या वेगाने अन्न आणि पाण्याची कमतरता निर्माण होते, तेव्हा अवयव निकामी होण्याचा धोका वाढतो. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की दिल्ली उच्च न्यायालयात म्हणजे दिल्ली हायकोर्टने एक तातडीची जनहित याचिका PIL दाखल करावी त्यात लागली. या याचिकेत काय म्हटलंय माहितीये? कार्यकर्त्यांनी आणि वकील राकेश कुमार सैनी यांनी कोर्टाला सांगितलंय की जर सोनम वांगचुक यांचं उपोषण असंच सुरू राहिलं तर पुढील 2 दिवसात त्यांचा मृत्यू ओढवू शकतो. हो, फक्त 2 दिवस. याचिकाकर्त्यांनी दिल्ली हायकोर्टाकडे अत्यंत आर्त हाक मारली आहे. त्यांनी मागणी केली आहे की केंद्र आणि दिल्ली सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा. वांगचुक यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्या शरीराला जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक पोषक घटक, जीवनसत्वे आणि खजिने लिक्विड डाएटच्या माध्यमातून सक्तीने दिली जावीत. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की एकीकडे हा महान माणूस आपल्या जीवाची बाजी लावून बसलाय आणि दुसरीकडे आपल्याला त्यांना जिवंत ठेवण्यासाठी थेट न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागत आहे. किती दुर्दैव आहे ह्या देशाचं. यावर दिल्ली हायकोर्टाने अत्यंत कडक आणि संवेदनशील भूमिका घेतली आहे. कोर्टाने केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला थेट नोटीस पाठवून विचारलंय की यावर तुमचं काय म्हणणं आहे आणि दुसऱ्याच दिवशी गुरुवार सकाळपर्यंत यावर उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की कोणत्याही नागरिकाच्या जीवनाचे रक्षण करणं हे राज्याचे म्हणजेच सरकारचे कर्तव्य आहे. पण ह्या नालायक सरकारला ते कळत नाहीये, कारण यांचं नीचपणा हे सोडू शकत नाहीये. इथे खूप महत्वाचा आणि विचार करायला लावणारा मुद्दा या याचिकेत उपस्थित करण्यात आलाय. याचिकेत थेट आरोप करण्यात आला आहे की सरकार सोनम वांगचुक यांच्याशी एखाद्या कुख्यात गुन्हेगारासारखं, दहशतवाद्यांसारखं किंवा देशद्रोहासारखं वागत आहे आणि वांगचुक यांच्या या उपोषणावर सरकारने आतापर्यंत पूर्णपणे मौन बाळगलं आहे. कारण की त्या सरकारला लाज वाटते. कोणी माणूस देशासाठी लढतो, कोणी माणूस विद्यार्थ्यांसाठी लढतो. विचार करा, जो माणूस देशाच्या प्रगतीसाठी, शिक्षणासाठी आणि तरुणांसाठी लढतोय त्याला गुन्हेगारासारखी वागणूक. ही लोकशाही आहे की हुकुमशाही? जर वांगचुक यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानित असलेल्या व्यक्तीचा या आंदोलनात दुर्दैवाने मृत्यू झाला तर ती संपूर्ण देशासाठी आणि जगासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट ठरेल. संपूर्ण जगासमोर भारताची प्रतिमा काय होईल की आपल्या देशात न्यायाची मागणी करणाऱ्यांना असं मरायला सोडलं जातं का? पण सुदैवाने या कठीण काळात संपूर्ण देश सोनम वांगचुक यांच्या पाठीशी उभा राहतोय. केवळ काही नीच लोक सोडले तर. केवळ विद्यार्थीच नाही तर देशभरातील शिक्षण तज्ज्ञ, चित्रपट सृष्टीतील काही ओळखीचे चेहरे, विरोधी पक्षाचे अनेक मोठे नेते त्यांच्या समर्थनार्थ पुढे आले. जसं की आज जंतर मंतरवर चंद्रशेखर आझाद पण आले. आपल्या महाराष्ट्रातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आणि देशातील सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन या आंदोलनाला पाठिंबा द्यावा अशी आग्रही मागणी केली जाते. म्हणजे त्यांच्यावर डिपेंड करतं त्यांना द्यायचंय की नाही द्यायचंय. हा लढा आता फक्त जंतर मंतर पुरता मर्यादित राहिलेला नाही. ही आता संपूर्ण देशाच्या आत्मसन्मानाची आणि तरुणांच्या भविष्याची लढाई बनली आहे. जेव्हा जेव्हा आपल्या देशात मोठी संकट आली तेव्हा तेव्हा सामान्य माणसांनी आणि अशाच काही निधड्या छातीच्या कार्यकर्त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्याला वाचवलंय. पण आज जेव्हा या नायकाला आपली गरज आहे तेव्हा आपण काय करतोय? सोशल मीडियावर फक्त एक पोस्ट शेअर करून आपली जबाबदारी संपते का? सोनम वांगचुक लद्दाखमध्ये राहून शांततेत त्यांचं आयुष्य जगू शकले असते, ऐशोआराम करू शकले असते. त्यांना दिल्लीच्या जंतर मंतरवर येऊन उपाशी राहून स्वतःचं शरीर संपवण्याची काहीच गरज नव्हती. पण तरीही ते तिथे बसलेत कारण त्यांना काळजी आहे
त्या मुलांची ज्यांच्या डोळ्यातले अश्रू सरकारने पाहिले नाहीत, ज्यांच्या आईवडिलांच्या डोळ्यातले अश्रू सरकारने पाहिले नाहीत, त्यांना काळजी आहे या देशाच्या ढासळत चाललेल्या शिक्षण व्यवस्थेची. हायकोर्टाने तर त्यांची जबाबदारी पार पाडली आणि सरकारला जाब विचारलाय, पण खरी परीक्षा आता आपली आहे. एक समाज म्हणून आपण आपल्या नायकाला असं सोडून देणार आहोत का, की पाठिंबा देणार आहोत? मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यामागचा माझा उद्देश केवळ माहिती देणं नाही, तर आपल्या सुस्त पडलेल्या जाणीवांना जागा करणं आहे. तुम्हाला काय वाटतं? नीट पेपर फुटीच्या या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी जी शिक्षण मंत्री घेत नाहीये, ती घेऊन शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे का? कारण ते फेविकॉल लावून चिपकून बसलेत आपल्या खुर्चीला. आणि सोनम वांगचुक यांच्या या उपोषणावर सरकारची ही शांतता योग्य आहे का? तुमचं मत मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमचं मत मला वाचायला नक्की आवडेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण सोनम वांगचुक यांचा आवाज दाबला जाता कामा नये. तुमच्या एका शेअरमुळे कदाचित ही चळवळ अधिक मजबूत होऊ शकते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ माहितीपूर्ण आणि विचार करायला लावणारा वाटला असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा, शेअर करा आणि यापुढे पण असेच सडेतोड आणि विश्लेषणात्मक व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्वाच्या विषयांवरचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. लक्षात ठेवा, आज जर आपण शांत राहिलो तर उद्या आपल्या मुलांच्या भविष्यासाठी लढायला कोणीही उरणार नाही. भेटूया पुन्हा अशाच एका विषयावर. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.